नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः काल लक्षात घ्या की पोर्टलवरती फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे। आत्ता खरी प्रोसेस सुरू झालेली आहे ती म्हणजे कॅप राऊंड 1, 2, 3 आणि इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड। ही जी खरी प्रोसेस आहे ती आता यापुढे सुरू होणार आहे। त्यामुळे आताच्या पुढे तुम्हाला फॉर्म जे भरायचे आहेत किंवा जे फॉर्ममध्ये ऑप्शन द्यायचे आहेत तर या संदर्भात तुम्हाला प्रॉपर काळजी घेऊन पुढची जी प्रोसेस आहे ती करावी लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये साधारणतः पुढचं जी कॅपचं वेळापत्रक आहे ते पोर्टलवरती कधी येणार, अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत, मेसेजेस करत आहेत की फायनल मेरिट लिस्टमध्ये आमचं नाव नाही आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा ऑप्शन इलिजिबल म्हणजेच पात्र ओपन कॅटेगरी म्हणजे इलिजिबल फॉर ओपन कॅटेगरी या ऑप्शनमध्ये येस आलेला आहे। याचा अर्थ काय होतो आणि त्याचबरोबर साधारणतः ही जी कॅप प्रोसेस आहे तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर लिस्टमध्ये आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे किंवा त्यांना पुन्हा कधी संधी मिळणार आहे तर या सगळ्यांसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर साधारणतः आता अनेक विद्यार्थ्यांना लगेचच माहिती हवी असते, आपल्याला अनेक ठिकाणी मेसेज देखील येत आहेत की आम्हाला लगेचच सांगा की कधी प्रोसेस सुरू होणार। तर आपण प्रत्येक वेळी सांगत असतो की हा सर्वस्वी डिसिजन आहे तो CET सेल मार्फत असतो। त्यामुळे इतर पोर्टल किंवा मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार साधारणतः पुढची प्रोसेस असणार आहे बीएड कॅपचे ॲडमिशन प्रोसेस। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, सर्वात प्रथम बीएड कॅपचं शेड्यूल पोर्टलवरती प्रसिद्ध होतं। याच्यामध्ये राऊंड 1 आणि 2 यासाठी तुम्हाला एकदाच प्रेफरन्स द्यावे लागतात। याच्यामध्येच तुम्हाला मेथड आणि त्याचबरोबर कॉलेज टाकण्याची संधी दिली जाणार आहे। तर हे वेळापत्रक साधारणतः पुढील 7 दिवसांमध्ये मी सांगतोय बघा, कारण का इतर पोर्टलचं देखील म्हणजे इतर जे CET आहेत यांना देखील हे वेळापत्रक येण्यास विलंब होत आहे। त्यामुळे पुढील 7 दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी हे कॅप राऊंडचं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे। ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यावेळी माहिती देणारच आहोत, पण तरी देखील या काही दिवसांमध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत। याच्यामध्ये कॉलेजची मेरिट लिस्ट असेल, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ काय लागायचा असेल, त्यानंतर फी काय असणार आहे या संदर्भात देखील आपण सेपरेट माहिती व्हिडिओ देणार आहोत। तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत आहोत की प्रत्येक गोष्टीवरती असा एकाच व्हिडिओमध्ये माहिती देता येणार नाही आहे, कारण का प्रत्येक अतिशय महत्त्वाचा टॉपिक व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना समजावा यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ देत असतो। त्यामुळे पुढील वेळापत्रक साधारणतः पुढील 7 दिवसांमध्ये पोर्टलवरती येईलच। अनेक विद्यार्थी कालच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये नावं शोधत आहेत, आपली नावं सापडत नाही आहेत। ज्यावेळी आम्हाला मेसेज करतात किंवा आम्ही सर्च करून त्यांना नाव पाठवतोय त्यावेळी ती नावं सापडत आहेत। जी फायनल मेरिट लिस्ट आली तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशनमध्ये फॉर्म करेक्शन राहिलेलं होतं किंवा कन्वर्जन सर्टिफिकेट जी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन महत्त्वाची होती जी चुकलेली होती त्यांचं नाव नॉट कन्सिडरमध्ये गेलेलं आहे। ज्यांनी पावती समजा कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, त्यांनी पावती अपलोड करून पार्शियल व्हेरीफाय आलं असेल त्यांना पुढे संधी दिलेली आहे। तर असे जे कॅन्डिडेट आहेत ज्यांचं नॉट कन्सिडरमध्ये नाव आलेलं आहे, ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव सापडत नाही आहे, तर लिस्ट ही मोठी आहे, मोबाईलमध्ये लोड होण्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे सगळ्या पेजमध्ये सर्च बॉक्सचा वापर करून तुम्हाला अगदी सावकाश नाव शोधायचं आहे। तुमचं नाव नक्की सापडेल। PC किंवा डेस्कटॉप देखील वापरू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला हे नाव शोधणं अगदी सोयीस्कर होऊ शकतं। तर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं साधारणतः 9 ते 9,500च्या आसपास ज्या विद्यार्थ्यांची नावं नॉट कन्सिडर लिस्टमध्ये आलेली आहेत त्यांचं पुढे काय, त्यांना कॅपमध्ये प्रवेश घेता येणार का? तर आपलं उत्तर आहे हो, घेता येणार का, कारण का तुम्ही स्पष्ट ती नोटीस देखील पाहू शकता। नॉट कन्सिडरमध्ये सगळ्यात शेवटच्या पेजवरती नोटीस दिलेली आहे आणि दरवर्षी ही प्रोसेस केली जाते। साधारणतः कॅप राऊंड 1 आणि 2 साठी अशा विद्यार्थ्यांना ज्यांचं नॉट कन्सिडरमध्ये नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये भाग घेता येणार नाही आहे, पण कॅप राऊंड 3ऱ्याच्या वेळी पुन्हा कागदपत्र अपलोड करण्याची संधी दिली जाते, नोंदणी करण्याची संधी दिली जाते आणि कागदपत्र व्हेरीफाय करण्याची संधी दिली जाते। त्यामुळे ज्यांचं नाव नॉट कन्सिडर लिस्टमध्ये आलेलं आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या म्हणजे 3ऱ्या कॅप राऊंडच्या वेळी तुम्हाला एक संधी दिली जाते आणि 4था राऊंड आणि 3रा राऊंड अशामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता। म्हणजेच काय की तुमची संधी गेलेली नाही आहे, प्रतीक्षा करा। आपण देखील आपले ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी माहिती देणार आहोत। तर अशा प्रकारची ही 3 महत्त्वाची माहिती म्हणजेच वेळापत्रक पुढील 7 दिवसांमध्ये येईल। मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल तर पुन्हा शोधा, ज्यांचं नॉट कन्सिडरमध्ये नाव आहे त्यांना 3ऱ्या राऊंडच्या वेळी संधी मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। या संदर्भात आपण प्रॉपर माहिती जशी गरजेची माहिती हवी आहे तशा प्रकारे देत आहोत। एकदाच मोठा लांबलचक व्हिडिओ बनवण्यापेक्षा छोट्या व्हिडिओमधून सर्व कॅन्डिडेट असतील त्यांच्या शंकांचं समाधान आपल्याला करता येतं।
तर याचबरोबर अतिशय महत्त्वाचा ऑप्शन म्हणजेच मेरिट लिस्टमध्ये प्रत्येकाच्या नावाच्या समोर ओपन कॅटेगरी इलिजिबल म्हणजेच लक्षात घ्या की तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी पात्र आहात, तर या ठिकाणी यस आलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो, तर यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की बीएड कॅप प्रोसेसमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार ॲडमिशन घेतलं जातं. तर सर्वात प्रथम ओपन कॅटेगरीच्या जागा भरल्या जातात. म्हणजेच काय की ओबीसी कॅटेगरी विद्यार्थी असेल तर त्याला ओपन कॅटेगरीच्या ठिकाणी जागा मिळू शकते. म्हणजेच काय की ओपन कॅटेगरीच्या जागा कॅटेगरीतील विद्यार्थ्यांमार्फत भरल्या जाऊ शकतात, त्यांना स्कॉलरशिप देखील दिली जाते. तर अशासाठी हा स्टेटस येस आलेला आहे. अजून त्याचा वापर तर अजून झालेला नाही आहे. या संदर्भातली माहिती आपण वेळोवेळी बीएडचा कॅप प्रोसेस जेव्हा सुरू होईल त्यावेळी देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. त्यामध्ये तुमचा जर स्टेटस येस असेल इलिजिबल फॉर ओपन कॅटेगरी तर फारसं टेन्शन घ्यायचं नाही आहे. ज्यावेळी कॅप प्रोसेसचे अलोकेशन सुरू होईल त्यावेळी या संदर्भात प्रॉपर माहिती अगदी पुराव्यासहित आपण देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.